ते परत मी या सरकारच्या विरोधात बोलायला लागलो की लगेच चार्जशीट तिथं आली आणि मग चार्जशीट आता कोर्टात गेली आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट अशी आहे की आता कोर्टात हा विषय जाणार. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. जयंत पाटील परत प्रदेशाध्यक्ष पदावर गेले तसं तुम्ही म्हणतात की लोकांना ईडीच्यामुळे भीती वाटते किंवा काय वाटते, पण जसं त्यांचं प्रदेशाध्यक्षपद गेलं त्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग स्टेटमेंट सभागृहात झालं. देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की आजकाल जयंत पाटलांना मोदींच्या पॉलिसीज आवडू लागल्यात असं ते म्हणाले. आता गमतीने जरी केलेलं स्टेटमेंट असेल तरी राजकारणात अशी स्टेटमेंट फार हलक्यात घ्यायची नसतात. नाही, ते फक्त स्टेटमेंट होतं. आणि दुसरं कसं आहे, हे ते म्हणाले पण की मोदींच्या अनेक चांगल्या योजना आहेत त्या इथे राबवल्या जात नाहीत असं नाही त्यांचं बघा, एक तुम्हाला सांगतो, जयंत पाटील साहेब भाजपबरोबर जाणार नाहीत. ते विचाराचे पक्के आहेत. पवार साहेबांबरोबर अनेक वर्ष ते राहिलेले आहेत. एक खूप मोठी लेगसी आहे. ज्या परिवारातून ते येतात ती लेगसी बघतात, ते काय तिथं जाणार नाही. आणि जर एखादा विषय लपून छपून चालू असेल तर असं ओपनली देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोलणार नाही. आता हे सोडा, देवेंद्र फडणवीस साहेबांना हे माहिती आहे ना की एकनाथ शिंदे साहेबांचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं पटत नाही. पण ओपनली मीडियासमोर त्यांनी काय सांगितलं, कोणाला, यांना उद्धव ठाकरे साहेबांना, आमच्याकडे या. म्हणजे कोणाला हिनवलं? एकनाथ शिंदे साहेबांना. म्हणजे कोणाला संदेश दिला, हे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, तुम्ही गप्प बसा. म्हणजे एवढा मोठा नेता एकनाथ शिंदे साहेबांसारखा पक्ष फोडतो, आमदारांना घेतो, वाया गुजरात गुवाहाटीला जातात, गुवाहाटीवरनं सत्तेत येतात, इलेक्शनचा खर्च सुद्धा असं म्हणतात 2024चं इलेक्शन झालं, त्यांच्या पक्षाचा खर्च त्यांनी केलाच, पण अजितदादांच्या पक्षाचा आणि भाजपचा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केला. एकनाथ शिंदे साहेबांचा चेहऱ्याचा वापर केला, त्यांना मुख्यमंत्री म्हणतो असं सांगितलं, आणि ते न बनता देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि हे उपमुख्यमंत्री झाले. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा पब्लिकली मग तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे साहेबांना आमच्याकडे या. मग कुठंतरी एवढ्या मोठ्या नेत्याला, ठीक आहे आम्ही विरोधात आहोत, पण तुम्ही असं तरी त्या ठिकाणी त्यांना हिणवू नका, म्हणजे अशा लेवलला तुम्ही त्यांना वागणूक देऊ नका असं आम्हाला तरी वाटतं. पण हे देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांचे स्टेटमेंटला वेगळे अर्थ असतात, पण जो वाटतो तो अर्थ असतो असं नाही. अशी चर्चा सुरू होती की काय परत एकीकरणाची वारे सुरू होते. बघा आताही, म्हणजे तुम्ही म्हटलं तर आताही सुनील तटकरे अगदी रिसेंटली म्हणाले की जर असं एकत्रीकरण करायचं तर भाजपची परवानगी घ्यावी लागेल आम्हाला, किंवा भाजपकडनं आम्हाला त्याच्याबाबत सूचना याव्या लागतील. म्हणजे असं काही आहे चर्चा, किंवा भाजपची परवानगी लागेल तिकडे त्या साईडला, किंवा तुमच्याहीसाठी? आमच्याकडनं कुठलीही त्या बाबतीतली चर्चा नव्हती. राहिला प्रश्न अजितदादांच्या पक्षाचा, ते स्वतःला पुरोगामी म्हणतात. आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललो आहे. चव्हाण साहेबांचा विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालू आहे, आणि त्याचेच प्रदेशाध्यक्ष म्हणतात की नाही आम्हाला भाजपशी बोलावं लागेल. म्हणजे ह्यातून तुम्ही काय संदेश देताय की एक तर तुमची स्वायत्ता नाहीये, तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही, तुम्हाला बीजेपीला आणि नेत्यांना, म्हणजे दिल्लीच्या नेत्यांना विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. मग पक्ष आहे तरी तुमच्या कंट्रोलमध्ये का नाहीये हे लोकांना तुम्ही तिथं सांगावं. जो मुद्दा, महत्वाचा मुद्दा विचारतो की परिवाराचं काय, परिवार म्हणून काही संपर्क अगदीच आता तुमचा आहे, चालू आहे? वरती असा, म्हणजे खाली कार्यकर्त्यांना असा मेसेज जातो की वर परिवार म्हणून नेते एकत्र आहेत, आम्हीच खाली एकमेकांची डोकी फोडतोय. असं कुठं काय संदेश आहे? बघा तुमच्या भेटी होता, मधल्या काळात भेट झाली, तुमच्या मातोश्रींचं एकदा स्टेटमेंट आलं होतं, किंवा मागे जे अजित पवारांविरुद्ध लढतात तेच सुनेत्रा वहिनींना जाऊन भेटतात वगैरे. तर पवार परिवार गोड गोड राहतात आपापसामध्ये. माझी आई राजकारणात नाही, ते समाजकारणामध्ये आहे. तिचं स्टेटमेंट भावनिक असतं, तिचं स्टेटमेंट कुटुंबाला धरून असतं. त्याच्याच बरोबर अजित काकांच्या ज्या आई आहेत त्या सुद्धा माझ्या अंदाजाने 83 म्हणजे 83 ते 84 वय असेल, आजारी असतात. तर पवार साहेबांचं वय, काकींचं वय, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठं ना कुठं तरी पवारसाहेब राजकीय नेते आहेत, त्यांचा विषय आपण बाजूला ठेवू, पण हे इतर जे सर्व त्या पिढीतले लोक आहेत ज्यांनी परिवाराला एकत्रित बघितलेलं आहे, त्यांच्यासाठी आम्हाला जो कुठला छोटा मोठा कार्यक्रम असेल, लग्नाचा असेल, तोंड दाखवायला तरी जावं लागतं. त्यांना बरं वाटावं, त्यांना वाईट वाटू नये. म्हणजे जो एज आहे, हे जे वय आहे, ते आजारपण आहे, याच्यात त्यांना कुठेही मन दुखलं नाही पाहिजे, या हेतूतून आम्हाला ह्या गोष्टी ते कराव्या लागतात. पण त्यांना गृहीत धरून, त्यांच्याकडे बघून आम्ही जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो त्याचा अर्थ असा नाही की आम्ही राजकीय दृष्टिकोनातून एकत्रित येणार आहोत. राज ठाकरेंचं एक स्टेटमेंट होतं की राज्यातून ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड हा संपवण्याचा प्रयत्न होतोय. तो तर आहेच ना. ब्रँड म्हणजे काय, ब्रँड व्हॅल्यू काय, लोकांची व्हॅल्यू. लोकांनी आदरणीय पवार साहेबांना ताकद दिली, पवार साहेब मोठे नेते झाले, आणि
पवार साहेब हे तसं बघितलं तर पहिल्या पिढीतले, म्हणजे आमच्यातून पवारांना राज्य पातळीवर घेऊन जायला, देश पातळीवर घेऊन जायला पवार साहेब हे नाव होतं. आणि शरद पवार हा तिथं ब्रँड झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि बाळासाहेब ठाकरे साहेब जे होते त्यांनी ठाकरे हे नाव मोठं केलं. आणि नंतर त्याचा फायदा नक्कीच राज ठाकरे साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना झाला. आता आदित्यला होतो. आम्हालाही पवार जे नाव आहे त्याचा फायदा तिथं होतो. त्यामुळे आता हे दोन पॉलिटिकल ब्रँड झाले आहेत. आणि नेहमी आपण जर बघितलं तर जेव्हा बीजेपी जेव्हा शिवसेनेबरोबर होतं तेव्हा बीजेपी छोटं होतं आणि ठाकरे परिवार हा मोठा होता, नाही तर शिवसेना मोठी होती. बीजेपीला डोकं वापरून हळूहळू त्यांची ताकद कमी करायला लागले होते, म्हणून तर महाविकास आघाडी झाली. आणि पवार हे महाराष्ट्रात स्ट्रॉंग असल्यामुळे बीजेपीला इथं सत्तेत येता येत नव्हतं. त्यामुळे काही झालं तरी जी संघटना आहे, जी भाजपला ताकद देते, त्यालाही हे दोन परिवार नको आहेत, त्याच्याबरोबर भाजपलाही नको आहे. त्यामुळे कायमस्वरूपी या दोन परिवाराला संपवण्याचा राजकीय दृष्टिकोनातून हा प्रयत्न तिथं झाला. त्यामुळे तुम्ही पण बघितलं असेल देवेंद्र फडणवीस साहेब कधीच काय बोलत नाही. त्यांच्या अवतीभोवती असणारे छोटे नेते आहेत ते अक्षरशः खालच्या लेवलला जाऊन पवार परिवारावर आणि ठाकरे परिवार बोलतात, अक्षरशः खालच्या लेवलला. आता तुम्ही जर मोठा नेता आहात आणि उद्या जाऊन तुम्ही पंतप्रधान बनायचं स्वप्न मनामध्ये ठेवता, मग तेवढी डिसेन्सी तुमच्यामध्ये बाहेर की हे जे छोटे राजकीय दृष्टिकोन भुंकणारे नेते तुम्ही आसपास ठेवले त्यांचे कान तर ओढा, ते ओढत नाहीत. ह्याला तर चाणक्य नीती म्हणतात की दुसऱ्याचा वापर करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या समाजाचे लोक बाजूला ठेवायचे, त्यांना पुढं करायचं, त्यांना नेतं करायचं आणि खालच्या लेवलला जाऊन त्यांच्याच तोंडून बोलायचं दुसऱ्या बहुजन समाजाच्या नेत्यांवर. हे कुठंतरी एक राजकीय षडयंत्र आहे. हे मात्र त्या नेत्यांना कळत नाही. ते जे राजकीय भुंकणारे नेते आहेत ना, त्यांना काय पद पाहिजे आणि 4 पैसे विविध मार्गांतून तिथे मिळाले पाहिजे. आणि मग ते काय करतात की एखाद्या जयंतीला सुद्धा गेले, जसं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती होती पवित्र भूमी चोंडीमध्ये, तिथं त्यांच्या कार्याबद्दल कमी आणि कौतुक देवेंद्र फडणवीसांचं जास्त झालं. म्हणजे हे कुठंतरी एक कल्चरल बॅलन्सिंग, नाहीतर आपण म्हणतो ना एक सामाजिक बॅलन्सिंग तिथं केलं जातं. आणि ही लोक मग ठाकरे परिवार आणि पवार परिवार याच्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं बोलत राहतात, सातत्याने बोलत राहतात. हे कुठेतरी खेळी आहे या दोन परिवाराला राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्याची. एकत्रित राष्ट्रवादी असताना एक सिस्टम साधारणपणे शरद पवारांनी अशी लावली होती की राज्यात अजित पवार काम बघतील, दिल्लीत सुप्रिया सुळे काम बघतील पक्षाचं. आता पक्षाचे 2 गट आहेत. अजित पवारांच्या पक्षात काय असेल ते मी विचारू शकत नाही तुम्हाला. तुमच्या पक्षामध्ये आता अशी सिस्टम तुम्हाला रोहित पवार या दृष्टीने काम करताय का? कारण अशी चर्चा वारंवार येत असते की दिल्लीत सुप्रिया सुळे आणि राज्यात रोहित पवार राजकारण बघतील, अशा दृष्टीने रोहित पवार आज प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे जे ते महाराष्ट्र तिथं बघतात. पण कुटुंबाच्या बाबतीत तुम्ही जर विचारत असाल तर कुठं ना कुठेतरी सुप्रियाताई सुद्धा म्हणतात की महाराष्ट्राचे मुद्दे जेव्हा तुम्ही उचलाल तेव्हा हे उचलले गेले पाहिजे. आणि परिवारात चर्चा जेव्हा होते तेव्हा इकडे तू लक्ष दे, तिकडे लक्ष दे, हे मार्गदर्शन सुप्रियाताईचं असतंच. आणि दिल्लीतले जे विषय आहेत ते महाराष्ट्रातलेच असतात, पण दिल्लीत सुप्रियाताई मांडत असतात. ते जे सर्कल आहे सुप्रियाताईंचं ते तिथं मेंटेन करत असतात. कारण का आपल्या पण कार्यकर्त्याच्या, पदाधिकाऱ्यांची आणि महाराष्ट्रातल्या काही लोकांची कामं जर करायची असतील तर दिल्लीमध्ये मदत असणं फार महत्त्वाचं. सुप्रियाताई त्या रोलमध्ये नक्कीच असतात. आणि जेव्हा आपल्याला तिकीट द्यायचं असतं, नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा काही नेत्यांमध्ये मतभेद असतात तेव्हा सुप्रियाताईच मध्यस्थी करून मतभेद जर असतील तर ते संपवण्याचं काम ते तिथं करतात. म्हणजे कुठेतरी सुप्रियाताई ह्या मेंटर रोलमध्ये आहेत. नेत्या तर आहेतच, पण मेंटरशिप जी असते, आपण ज्याला मार्गदर्शन असतं, नाहीतर कुठं वाद मिटवण्याचं काम असतं एका वडीलधाऱ्यासारखं, ते जे साहेब करतात ते आता सुप्रियाताई सुद्धा तिथं करतात. नाही, पण असं आहे का की दिल्लीत सुप्रियाताई आणि राज्यात रोहित दादा? हा विषय राहतच नाही. आता आम्ही राज्य लेवलची पार्टी आहोत, आम्ही राज्यावर फोकस करून तिथं चाललेलो आहोत. आणि आज विचार करता सुप्रियाताई सुद्धा महाराष्ट्रात काम करतात, आम्ही सुद्धा महाराष्ट्रात काम करतो. पण काम करत असताना सुप्रियाताई सुद्धा आक्रमक होतात, आम्ही सुद्धा आक्रमक होतो. त्यामुळे आता असं समजावं लागेल की दिल्ली सुप्रियाताई बघतातच, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुप्रियाताई आणि आम्ही एकत्रित राहून तिथं पार्टीचा विस्तार येत्या काळामध्ये करणार आहोत. चला रोजी, खूप विषय तसे होते, पण तरी बऱ्यापैकी आपण विषय कव्हर केलेत आणि ज्या ज्या प्रश्नांना आमचे प्रश्नांना तुम्ही टू द पॉईंट उत्तर दिली. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, खूप खूप आभार. थँक्यू. केसरिया